दिवाळीच्या दिवसांचा फायदा हा पण आहे की सगळ्या भाज्या ताज्या मिळतात. आज तर वांग्याचं भरीत आणि शेव टोमॅटोची भाजी बनवेन बघ. टपूचे पप्पा एकदम खुश होऊन जातील. या मी पण ना आज संध्याकाळी काठियावाडी जेवणाचा बेत आहे हे तर त्यांना सांगितलंच नाही. सांगतेच. बोल दया. हा टपूचे पप्पा काय करताय तुम्ही? दुकानात आहे. सांग बरं काय करत असेल? मोबाईल, टीव्ही, फ्रीज, एसी विकू शकता किंवा मग चहा पिऊ शकता, बिल बनवू शकता, शेवपुरी पण खाऊ शकता. ए मसाला पुरी, सांग फोन का केला ते? आज तुमचा बेत काय आहे? आज तर दया मस्त चमचमीत जेवण जेवायचा बेत आहे. अरे तुम्हाला कसं कळलं? काय कळलं मला? की आज मस्त चमचमीत खाण्याचा बेत आहे म्हणून. आता बेत मी बनवलाय तर मला तर माहीतच असेल ना. बेत तुम्ही बनवलाय? म्हणजे आज मस्त रगडा पॅटीस, पावभाजी, डोसा, समोसा, सँडविच, कचोरी, भेळ हा सगळा चटकदार नाश्ता करायचा बेत केलाय दया. नाही नाही नाही, मी हे सगळं बनवणार नाहीये. हो पण मी तुझ्याबद्दल कुठे बोलतोय? ते काय आहे की एक पेमेंट घ्यायला मी कालबा देवीला जाणार आहे. ते राजू भाऊ आहेत ना, ते त्यांच्या ऑफिसच्या जवळच्या खाऊ गल्लीतून हे सगळं चटकदार खाद्य खास माझ्यासाठी मागवणार आहेत. नाही, तुम्ही काळबा देवीला नाही जाऊ शकत. काय? म्हणजे तुम्ही काळबा देवीला जा पण तुमचं काम आहे ते पण करा, पण तुम्ही तिथे नाश्ता नाही करू शकत. काय बोलतेस तू? मी कालबा देवीला जाऊ पण तिथल्या खाऊ गल्लीतला नाश्ता नको करू? म्हणजे हे तर असं झालं की मी गंगेच्या काठावर जायचं पण तिकडे जाऊन त्यात उडी नाही मारायची. अहो पण मी तर तुम्हाला घरीच डुबकी मारायला लावणार आहे माझे राजा. म्हणजे टपूचे पप्पा तुम्ही काळबा देवीला जाणार मग तिथे खाणार, पण आज मी इथे तुमच्यासाठी गरमागरम काठियावाडी जेवण बनवणार आहे. ते कसं खाऊ शकणार तुम्ही? काठियावाडी जेवण? हा मग मुगाच्या डाळीचा अस्सल तुपाचा शिरा, तिखट चटपटीत शेव टोमॅटोची भाजी, वांग्याचं भरीत, लोणी लावलेली मस्त अशी चपाती, मेथी पराठा, गरमागरम भजी, मस्त अशी खिचडी आणि तळलेल्या मिरच्या, पुदिन्याची चटणी आणि जिरा तूप. बस बस दया बस. मी ठरवलंय खाऊ गल्लीतला नाश्ता रद्द. आज घरी तुझ्या हाताने बनवलेलं चटकदार काठियावाडी जेवणच जेवणार मी. शाबास माझे राजा. मग बरोबर 7 वाजता घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम काठियावाडी जेवण तयार ठेवेन. ओके थँक्यू दया, थँक्यू. बाय बाय. ओके बाय. आई तू उगाच म्हणत होतीस की आज टपूच्या पप्पांचे डोकं ठिकाणावर राहणार नाहीये. आज मी त्यांच्यासाठी मस्त काठियावाडी जेवण बनवणार आहे. या विचारातच त्यांचं डोकं इकडे तिकडे भटकणार नाही. मज्जा येईल. वा वा वा, आज तर मज्जा येणार आहे. एक गोष्ट तर मानली पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जरी माझं नशीब खराब असेल पण जेवणाच्या बाबतीत मी नशीबवान आहे. मेहता साहेब सारखा नाहीये. बरं झालं आठवलं. मेहता साहेबांना सुद्धा आज घरी काठियावाडी जेवण करायला बोलावतो. हा जेठालाल बोल. काय तुम्ही रोज मिळमिळीत जेवण खाऊन कंटाळलेले आहात? हा. काय तुम्ही रोज चविष्ट जेवण करण्याची स्वप्न पाहता? हा. मग तुम्ही जेवणाच्या बाबतीत तुमचं नशीब बदलू पाहता? हा. मग आज रात्री आमच्या घरी चविष्ट मसालेदार जेवण करायला तुम्हाला आवडेल? नाही. नाही? अरे काय नाही आणि का नाही? अरे जेठालाल तू तरी असले प्रश्न करू नकोस. तू अंजलीला ओळखतोस ना. अंजली माझ्या डाएट फूडच्या बाबतीत केवढी कडक आहे. आर्मीतल्या कर्नल सारखी वागते ती. म्हणजे असं जसं की स्वतः कर्नल आहे आणि मी एक शिपाई. आणि अंजलीला जर कळलं की मी तुझ्याकडे मसालेदार काठियावाडी जेवण जेवलोय तर तूच विचार कर माझं काय होईल. खाणं तर सोड, मी जर वास घेतला ना
तर ती मला कारल्याचा हलवा खाऊ घालेल. कारल्याचा हलवा माहितीये ना तुला? साखर नसते त्यात, कडू हलवा. आणि त्यात माझी मेवणी एकता पण आलीये. आता जर तिला कळलं की जेठालाल मी तुझ्या घरी जेवायला हो म्हणालेलो आहे, तर दोघी मिळून माझी वाट लावून टाकतील. अरे मेहता साहेब, अंजली वहिनींना समजावून सांगणं माझं काम, ही माझी जबाबदारी. बस. नाही जेठालाल, तू नाही समजावू शकणार तिला. समज तू समजावण्याचा प्रयत्न जरी केलास तर नंतर ती माझ्यासोबतच भांडण करणार की तुम्हीच सांगितलं असणार जेठा भाऊंना समजावून सांगायला. सोड ना जेठालाल, डाएट फूड माझ्या नशिबातच आहे बाबा. माझ्या नशिबात डाएट फूड खाणं लिहिलंय तर मी तेच खाईन. सोड आता तू. मेहता साहेब, स्वतःच्या दुर्बलतेला लपवणं नशिबाला दोष देऊ नका. म्हणायचं काय तुला? म्हणजे जो माणूस आपलं नशीब बदलायला तयार नाही, त्याचं नशीब देव सुद्धा नाही बदलू शकत. अरे मेहता साहेब, तुम्ही लेखक असून अशा निराशाजनक गोष्टी बोलता. हे बघा, माणसाचं आयुष्य आणि नाव एक सारखंच असतं. नाव नशिबाच्या विश्वासावर काठावर पोहोचत नाही, ती आपल्याला काठीच्या सहाय्याने ढकलत पुढे न्यावी लागते. जर चविष्ट जेवण खाण्याची हिंमत आहे खरी, तर या माझ्या घरी. नशीब घडत नाही मेहता साहेब, घडवावं लागतं, घडवावं लागतं, घडवावं लागतं. वाह वाह जेठालाल, वाह वाह गुरु जेठालालजी, वाह. आज तू माझे डोळे उघडलेस जेठालाल. आता काही होऊ दे, मी स्वतः माझं नशीब घडवून आणेन. मी स्वतः माझ्या नावेला काठावर घेऊन जाईनच. आणि काय व्हायचं ते होऊ दे. आज मी तुझ्या घरी मसालेदार काठियावाडी जेवण जेवायला येणारच. भले मला अंजली पासून लपून यावं लागलं तरी चालेल जेठालाल. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हा, याला म्हणतात उपाशासारखं बोलणं. मला म्हणायचंय पुरुषासारखी गोष्ट. मज्जा येईल मेहता साहेब. रात्री करू आपण दंगा, काठियावाडी जेवंगा. जेवण नक्कीच. या काठियावाडी जेवणासाठी मी तुझ्याकडे येणार जेठालाल, येणार. आणि अंजली सोबत भांडावं लागलं ना तरी भांडेन. भेटूयात मग रात्री माझ्या घरी, ठीक आहे? भेटू भेटू भेटू. ओके. काठियावाडी जेवण, तेही दयावहिनीच्या हातचं. मजा येणार आता. रूपा, लखन भाऊ, देवा भाऊ यांची पण नावं लिस्ट मध्ये आहेत. थँक गॉड, लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं याची पण लिस्ट तयार आहे. एक मिनिट, ही लिस्ट मी बनवलेली आहे. तू अर्ध्याहून जास्त वेळ राहुल सोबत गप्पाच मारत होतीस. काय दीदी तू पण. चल, एक काम संपलं. आता सगळ्यात मोठं काम, खरेदी. अंजली वहिनी. अरे माधवी वहिनी, या या. हे घ्या ऑर्डरचे डाएट पापड. थँक्यू. तुम्ही माझ्या सोबत या, तुमची ओळख करून देते. एकता, या आहेत माधवी वहिनी. लोणचं पापड क्वीन. अय्या, हे हिला कसं माहित? माधवी वहिनी पूर्ण गोकुळधाम सोसायटी मधल्या सगळ्यांना नावाने ओळखते ही. आणि ही माझी चुलत बहीण एकता, जिचं लग्न होणार आहे ना 5 फेब्रुवारीला, तीच. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. चला मी निघते. हा. अरे माधवी वहिनी, हा? मी आणि एकता 3 वाजता गांधी रोडवर तिच्या लग्नाच्या खरेदीसाठी जाणार आहे. तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. मी तर म्हणते गोकुळधामचं आपलं महिला मंडळ आपण सगळेच जाऊया. हो, खरं तर चालेल, कारण मला सुद्धा त्या बाजूला जायचंय लोणच्याच्या मसाल्याचं पेमेंट करायला. मग पेमेंट पण होईल आणि शॉपिंग सुद्धा होईल, नाही का? बरोबर. हा. अंजली वहिनी, ते गांधीनगरच्या पुढे सरदार नगर आहे ना, तिथे दया वहिनींच्या ओळखीचं एक मोठं साडीचं दुकान आहे. जर तिथे खरेदी केली ना तर आपल्याला सवलत आणि खूप सारे ऑप्शन्स मिळतील, नाही का? ही गोष्ट मला आधी का नाही आठवली. तसंही दया वहिनींची साडीची निवड किती सुंदर आहे. हो. आणि ते साडीचं दुकान ना दया वहिनींच्या ओळखीच्या माणसाचं आहे. मग आपल्याला सवलत पण मिळेल. मग काय, चला मी सगळ्या महिला मंडळाला सांगते. खरेदी करायची म्हटल्यावर सगळे एकदम खुश होतील. खूप मजा येईल. खरेदीची खरेदी होईल आणि सहलीची सहल पण. हो, खरे. पण माधवी वहिनी, दया वहिनींना आता सांगू नका. का? जेव्हा आपण त्यांना घ्यायला जाऊया ना तेव्हा सांगूया. सरप्राईज. त्या तर 2 मिनिटात तयार होतील. अरे 2 मिनिटं काय, साडी खरेदी करायची म्हटल्यावर 1 मिनिटात तयार होतील दया वहिनी. खरंच. चला मी निघते. बाय. वाव, मस्त काम झालं. तुला पण खूप मजा येईल. 1 मिनिट ताई. हो राहुल, मी करणारच होते कॉल. सॉरी, थोडा उशीर झालाय, मला माहितीये. सहा वाजता जेवण बनवायला सुरुवात करेन. 7 वाजता टपूचे पप्पा येतील, तोपर्यंत गरमागरम मस्त काठियावाडी जेवण तयार असेल.
पण हे 6 कधी वाजतील? कोण म्हणतं की मुंबईमध्ये वेळ जोरात पळत असतो, इथे तर वेळ एकदम सावकाश चाललाय. आई हं? माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे ज्यामुळे 6 पटकन वाजतील आणि तुला कळणारही नाही. ओहो, कसं? आधी तू तुझे डोळे बंद कर. आई डोळे बंद करा. 1 मिनिट. हा डोळे हा उघडू बाबा, नकोस. मी हा. आलोच. काय करतोयस? आई हं? आता डोळे उघड. ते बघ 6 वाजले. मस्ती करतोयस, आईसोबत मस्ती करतोयस. एकदम सुंदर भाऊ सारखा आहेस तू. चल चल, ती वेळ बदल, चालू कर. सॉरी आई आताच बदलतो. आता ठीक आहे. आई हं? मी हे सांगायला आलो होतो की मी थोड्या वेळानंतर फुटबॉल खेळायला जाणार आहे. हा पण बाळा, अभ्यास पूर्ण करूनच जा. हा हो आई अभ्यास पूर्ण करूनच जाईन. ओके बाय बाय. बाय बाय. आज तर टपूच्या पप्पांना असं मस्त चविष्ट जेवण करून खाऊ घालीन ना, बोट चाटतच बसतील. कोण आहे? सीआयडी. सीडी? या या. सीडी भाऊ कुठे आहे? आम्ही सीआयडी आहोत. तुम्ही आमच्या घरी? दया दरवाजा तोडून टाक. मला म्हणायचंय की दया दरवाजा बंद कर. हा नाही, मेन डोर. पण मी दरवाजा का बंद करू? काय गुन्हा आहे माझा? आताच तुम्हाला कळेल. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या नजरेतून तो वाचू नाही शकत. कायदा काही कच्चा पापड नाहीये जो कोणीही तोडून जाईल. कायद्याचे हात खूप मोठे असतात. हो, आणि कायद्यासोबत कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार बरोबर नाहीये. आणि सीआयडीच्या नजरेतून आजपर्यंत कुणी वाचू शकलं नाहीये आणि वाचू शकणार सुद्धा नाही. इथे काहीतरी गडबड आहे दया. सैनिकांनो, Yes, sir. मॅडम या घराची झडती घ्या. मला माहिती आहे की पुरावे इथेच मिळतील. चला जा 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 जा. येस मॅम. अरे शोधत राहा. तुम्ही काय शोधताय? आमच्या घरी तसं काही मिळणार नाहीये. अरे साहेब, म्हणजे मॅडम, काय शोधताय? हा बोला तरी. एक मिनिट दया वहिनी. हे बघा, आम्ही निर्दोष आहोत. अरे पुरावा सापडला. हो, मिळालाय. खूप छान. कुठे आहे पुरावा? पुरावा इथे आहे सर. मॅडम, सापडला. ही तर आमच्या घरची चावी आहे. माहिती आहे आम्हाला. पुराव्याला हात नाही लावायचा. सॉरी मॅडम. हा. पटकन घराला कुलूप लावा आणि आमच्या सोबत चला. पण कुठे? आम्ही केलंय काय म्हणून? एक मिनिट. दया वहिनी, मुद्दा हा आहे की माझ्या चुलत बहिणीचं फेब्रुवारीमध्ये लग्न आहे. ती घरी आलीये. तर प्लॅन हा आहे की आपल्या सगळ्यांना तिच्या लग्नाच्या साडीची खरेदी करायला जायचंय. आणि सरदार नगर मध्ये तुमच्या ओळखीच्या माणसाचं साडीचं दुकान आहे ना, आपल्याला तिथे जायचंय आणि खास तुमच्या सोबत. अच्छा, असे होय. पण मानलं पाहिजे, तुमच्या सगळ्यांच्या अभिनयामध्ये खरंच सीआयडी वाल्यांसारखी झडप होती. एकदम एकदम मस्त. हे दया वहिनी, आता तुम्ही याच जोशात लवकर तयार व्हा आणि आमच्या सोबत खरेदीला चला. खरेदी? अरे नाही, मी नाही येऊ शकत. का? ते काय की संध्याकाळी 6 नंतर मी खूप जास्त कामात बिझी आहे. मी अजिबात येऊ शकत नाही. दया वहिनी, तुम्हाला 6 वाजता घरी यायचंय ना. आता तर 3 वाजलेत.
त्याच्या आधी आपण येऊ सुद्धा. हे बघा, आपल्याला जायला अर्धा तास, 1 ते 1.5 तास खरेदीला जाईल, अर्धा तास परत घरी यायला. जास्तीत जास्त आपण 5:30 पर्यंत घरी येऊन पण जाऊ. हो ना दया वहिनी, लगेच घरी येऊ. मला सुद्धा पेमेंट करायचं त्या मसाल्यावाल्याचं. हा, आणि दयावहिनी ऍक्च्युली साडीमधलं तुम्हाला जास्त माहितीये ना. तुम्हाला चांगल्या साडीची माहिती पण आहे आणि ओळख पण आहे. आणि आम्ही साड्यांची खरेदी तुमच्याशिवाय तर करणारच नाही. हा मी पण नाही जाणार. प्लीज दयावहिनी, हो ना, चला ना, दयावहिनी, प्लीज चला प्लीज ना. प्लीज चला ना, प्लीज please. प्लीज दयावहिनी, ऐका ना. हे बघा, जर तुम्ही सोबत असाल तर माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाची खरेदी एकदम मस्त होईल. प्लीज 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 दयावहिनी, प्लीज चला ना. हे बघा, तुम्ही इतकं प्लेज करू नका. तुम्ही येऊ शकते. पण आपण लवकर घरी येऊया. हा, हो म्हणजे काय, येऊच. हो चल. खरेदी करून आले की पटकन जेवण बनवते. जर 5 मिनिट पण उशीर झाला ना तर टप्पूचे पप्पा नाराज होतील. नटू काका, हा शेठजी. मी कालबादेवीला चाललोय राजू भाऊ कडून पेमेंट आणायला. तुम्ही जरा दुकानाची काळजी घ्या, ठीक आहे? हो. हा. राजू भाऊंना फोन करून सांगू का की मी आज त्यांच्या सोबत नाश्ता नाही करू शकणार? नाही, जर ते म्हणाले की नाही चालणार, ज्या दिवशी तू माझ्यासोबत नाश्ता करशील मी त्याच दिवशी तुझं पेमेंट करेन. आज नाही मिळणार पेमेंट, परत जा. मग नाही, मी एक काम करतो, मी आधी तिथे जातो, पेमेंट घेतो आणि मग त्यांना सांगतो की सॉरी राजू भाऊ, मला आज तुमच्यासोबत नाश्ता नाही करता येणार. हा, हे करतो. बोला राजू भाऊ, मी आता निघतच होतो. अरे नाही, आतापासूनच नाश्ता मागून ठेवू नका, मी तिथे आल्यावर मागवू. हा नाही, येतोय भाऊ, पक्का येतोय. खाणार नक्कीच. ओके. अरे वा शेठजी, आज तर तुमची मज्जाच मज्जा आहे. खाऊ गल्लीतला चमचमीत नाश्ता आणि घरी काठियावाडी जेवण. नाही बघा, आज मी त्या खाऊ गल्लीतला चमचमीत नाश्ता खाणार नाही, कारण त्याहून चमचमीत चविष्ट काठियावाडी जेवण मी दयाच्या हाताचं खाणार आहे. अच्छा, ठीक आहे. शेठजी, जर तुम्ही खाऊ गल्लीतला नाश्ता करणारच नसाल तर आमच्यासाठी येताना घेऊन याल का? सॉरी बघा, मी घेऊन आलो असतो पण तिथून मी घरी जाणार आहे, कारण 7 वाजता दया गरमागरम काठियावाडी जेवण तयार ठेवणार आहे. त्यामुळे मी पटकन कालबादेवीला पोहोचणार, लगेच पेमेंट घेणार आणि लगेच तिथून सरळ घरी जाणार. आणि घरी पोहोचल्यावर दयाने बनवलेलं गरम चविष्ट काठियावाडी जेवण करणार.